नमस्कार मंडळी, मी आनंदी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज तुम्हाला सांगणार आहे, मला पहिल्यांदाच अशा ऑनलाईन ऑर्डर आलेले आहे यूट्यूबवरून आणि फुरसुंगीवरून आलेले आहे। आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे की कोणती चूक त्या ताईंना काही माहिती नव्हतं की कोणत्या गोदडीमध्ये कपडे वापरतात आणि फक्त त्या म्हणजे असे एक दोनच अशा चुका झालेल्या आहेत। ते मी तुम्हाला सांगते की कोणते कपडे वापरते, कोणते कपडे वापरत नाही। ह्या उद्देशाने हा माझा व्हिडिओ असणार आहे आज। फक्त जे कोणी ऑनलाईन आता असे कपडे पाठवणार आहेत ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। इथून पुढं मी तुम्हाला सांगते मी कोणते कपडे वापरते, कोणते कपडे वापरत नाही, त्यासाठी सांगते। त्याआधी जर तुम्हाला माझ्याकडून गोदडी शिवून घ्यायची असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, मेसेज करा, कॉल करा। म्हणजे तुम्ही असं पहिल्यांदाच झालेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की म्हणजे माझा हा व्हिडिओ म्हणजे पहिल्यापासून तुम्ही बघत नाही, त्यामुळे हा कन्फ्युजन होतं। आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ पहिल्यापासून बघत जावा तुम्ही आणि शेवटपर्यंत बघत जावा, म्हणजे समजतं तुम्हाला मी कोणत्या कोणत्या कपड्याचा वापर करते। आणि ह्या ताईंचं असं झालेलं होतं, त्यांनी काही घरच्यांना काही विचारलेलं नव्हतं की कोणते कपडे पाठवायचे, कोणते कपडे नाही। तुम्हाला जर असे पार्सल पाठवायचे असतील ना, तर तुम्ही नक्की तुम्हाला सांगते। आणि अशा प्रकारे सर्व कपडे मी सगळे खाली ओतलेले आहेत आणि त्यांनाही ना व्हिडिओ कॉल करून दाखवायचे होते। त्यांच्या मुलीचे कपडे होते, त्यांनी काय विचारून कपडे काही दिले नव्हते। मग ती मुलगी म्हणायला लागली की माझे कपडे मम्मी मला घालायचे आहेत, माझ्या खूप आवडीचे कपडे आहेत ते। मग त्यांना मी परत एक व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना जे पाहिजे असेल तर ते कपडे साईडला ठेवले आणि अशा प्रकारे कपडे मी त्यांना दाखवत होते व्हिडिओ कॉल करून। बघा, पाहू शकता अशा प्रकारे। आणि मी कोणते कपडे घालते, कोणते कपडे वापरते ते तुम्हाला सांगते। हे असे अजिबात चालत नाही। त्यांनी सांगितलं तर एका साईडनी, आणि जे समोरच्या साईडनी होतं ते गोदडीत घाला आणि ह्या साईडनी होते ते त्यांना वापरायचे होते गोदडे। अशा प्रकारे मी तुम्हाला सांगते। हे लेगीज, हे टॉप असे अजिबात चालत नाहीत, त्यांना मी सांगत होते। हे बनेल तर मी घेतलं म्हणावं, कटिंग केलेलं आहे। म्हणजे कोणते कोणते कपडे वापरते ते तुम्हाला सांगते। असं टी शर्ट वगैरे जे असे असतात ना, नाईटसारखं कपडे असे टेरिकोटचे, हे अजिबात असे घालत नाही। बघा, आता हे टी शर्ट असा नाईटसारखा होता तो अजिबात वापरत म्हणजे त्याच्यामध्ये बसतच नाही। कारण साधे शिलाई जर मारायला गेलं ना, तर काय होतं माहिती आहे का प्रॉब्लेम, साधी शिलाईसुद्धा त्याच्यामध्ये बसत नाही। आता हा शर्ट होता, टी शर्टच होता, बघू घेतला मी आता कटिंग करून। आता काय गोदडीमध्ये काय प्रॉब्लेम होते मला काय माहीत नाही। त्या गोदडीमध्ये जर गोळा झालं तर माझे काही चूक नाही। फक्त तुम्हाला सांगायचं की ताई तुम्हाला फिनिशिंग, म्हणजे त्या ताईंनाच असं उद्देशून बोलत नाही, तुम्हाला सर्व जेवढ्या माझ्या मैत्रिणी बघतात ना, त्यात मैत्रिणींना सांगते की जेवढे माझे व्हिडिओ बघतात ना, जर तुम्हाला गोदडीची फिनिशिंग एक नंबर पाहिजे असेल, क्वालिटी एक नंबर पाहिजे असेल, ती गोदडी शिवल्यानंतर तुम्हाला वाटली नाही पाहिजे की ती गोदडीच आहे म्हणून, तर तुम्हाला सांगते की कॉटनचे कपडे छान असतात व्यवस्थित। आणि ड्रेस मटेरियल वगैरे असं पण चालतं। टी शर्ट पण कॉटनचे टी शर्ट पाहिजेत, असे नाईटसारखे कपडे नाही, असे टेरिकोट असतात ना, ते अजिबात चालत नाही, कारण ते गोदडीमध्ये अजिबात बसत नाही। आणि ते ताईंना व्हिडिओ कॉल करून दाखवत होते कोणते पाहिजेत, कोणते नाही वापरायचेत, कोणत्या गोदडीमध्ये घालायचे ते सांगत होते। कारण त्यांनी डेलीचे पण कपडे त्याच्यामध्ये त्यांचे वापरायचे होते, ते कपडे त्यात टाकलेले होते। आणि बघा, त्या ताईंनी पार्सल पाठवले, पार्सलला जवळजवळ 1350 रुपये खर्च केलेला आहे त्यांनी इथपर्यंत आणायला। आणि जर्किंग वगैरे आता जवळजवळ नाही म्हणलं ना ह्यांचं वजन, एक्स्ट्रा वजन म्हणलं ना, कमीत 7-8 किलो तर वजन नक्कीच असणार आहे। आणि यांचे 7-8 किलोचे पैसे वाया गेले, येण्याचे वाया गेले, जाण्याचे वाया गेले। म्हणून मी ताईंना विनंती करते, फक्त त्या ताईंना उद्देशाने नाही बोलत, मी सर्व ताईंना माझ्या मैत्रिणींना बोलते। म्हणजे ह्या चुकीतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगते। आता हा शर्ट आहे ना, बिलकुल चालत नाही आता ह्याच्यामध्ये, म्हणून मी ते साईडला ठेवलेले आहेत। त्यांना जे जे लागत कपडे होते ते साईडने ठेवलेले आहेत। अशा प्रकारे त्यांना एक एक करून त्यांना दाखवत होते। आणि ह्याच्यामध्ये एवढंच फक्त म्हणायचं, हा ब्लाऊज तर अजिबात चालत नाही। ब्लाऊजचं किती कटिंग घ्यायचं आणि किती ठेवायचं मला सांगा, त्याच्यामध्ये काहीच येत नाही। कारण तुम्हाला सांगते, मला गोदडी जर फिनिशिंग एक नंबर पाहिजे असेल ना, तर कपडे मला असं पूर्ण शिलाई काढावं लागते, पूर्ण कपडा ओपन काढावा लागतो, शिलाई अजिबात त्याच्यामध्ये चालत नाही। त्यावेळेस कुठं गोदडी ना अशी फिनिशिंग एक नंबर येते। म्हणून मी तुम्हाला सांगते, आपण काहीतरी चुकीतून आता ह्या हात तर कपडा घेतला, तर काय होतं ते होते तुम्हाला दाखवते। ह्याचं कपडे कटिंग करून घेतलेलं आहे मी, म्हणजे असं टेरिकॉट पण नव्हतं, कॉटन बी नव्हतं ना, असं दोन्ही मिक्स होतं ते। असं कॉटन पण नाही, टेरिकॉटन थोडंसं असं मिक्स होतं। आणि हे असं त्यांचे म्हणजे कपडे दाखवत होते त्यांना कुठले पाहिजे तर कुठले नाही काढायचे। म्हणून मी तुम्हाला सांगते, माझ्या मैत्रिणींना म्हणजे सर्वांना सांगते, असं त्या ताईंनाच असं नाही म्हणत मी, तुम्हा सर्वांना सांगते, त्या ताईंसाठी तो व्हिडिओ नाही। म्हणून मी तुम्हाला सांगते की जेवढे लागतात ना कपडे, एक तर मेन आहे ना, तुमच्या घरच्यांना विचारून कपडे विचारा तुम्ही कुठलं घालताय, कुठलं नाही डायरेक्ट असं शिवायला पाठवू नका, की तुमच्या मुलींना विचारा, मुलांना विचारा की कोणते तुपणे
त्यांच्या हातातून त्यांनी काढायला सांगा की तुला कुठले कपडे घालायचे आणि कुठले कपडे नाही घालायचे. म्हणजे कसं रिटर्न असं ताप होणार नाही. तर ते त्यांचे पैसे येण्याजाण्याचे वाया तर गेले, त्याचा तर हाय प्रश्न. आणि त्यांनी असे 2 साड्या दिल्या होत्या आणि बेडशीटं दिले होते आणि ते म्हणले होते पॅचशिवाय, पण पॅचचं काय होणार नव्हते. कारण पॅचला कसं असतं प्लेन कपडा छान, प्लेन कपड्याचा पॅच खूप छान होतो आणि हे डिझाईनचे बेडशीट होते त्यामुळं काय होणार नाही. आता त्या ठिकाणी आता मी दुसरं गोणी अशी खोललेले पार्सलची बघा ते. आणि पार्सल द्यायचं म्हणलं ना असं पूर्ण पॅक करतात चिकट टेपने आणि साईडने असं सुरुवातीला ॲड्रेस वगैरे ते द्यावा लागतो. मी काय माझ्या आधार कार्डचा बॅक साईडचा फोटो पाठवते त्यांना आणि मग त्या बॅक साईडच्या फोटोवरती ते पार्सल येतं. आणि आनंदाची बाब म्हणजे आज मला आहे ना, मी आज नवीन सुरुवात केलेली आहे, पार्सलचं ओपन केलेलं आहे. म्हणजे हे आनंदाची बातमी असं आहे. आणि फक्त त्या ताईंना सांगायचं की तुम्ही राग मानून घेऊ नका, कारण बाकीचे जे काही पार्सल पाठवणार आहेत ना त्या बाकींच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही कोणते कपडे पाठवा कोणते कपडे नका पाठवू म्हणून. आणि जर तुम्हाला कपडे पाठवायचे असेल ना तर मला व्हिडिओ कॉल करा जे कोणी पाठवणार आहेत, कारण खूप जणांचे फोन आलेत पार्सल पाठवायचे, म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे की कपडे ड्रेस वगैरे हे असेल ना कॉटनचे द्या, टेरिकॉट अजिबात देऊ नका. आणि मग असं बघितलं हे असं पूर्ण ओतलेलं आहे गोणी बघा. आता हे पूर्ण असे गोणी ओतले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ नाही पावसाळे असतात ना पावसाळ्याचे जर्किंग असतात ना तेच होते. आणि ते त्यांना दाखवत होते व्हिडिओ कॉल, मुलाच्या हातामध्ये मोबाईल होता तो व्हिडिओ कॉलवरती दाखवत होता कोणते शर्ट घालायचे कोणते शर्ट नाही घालायचे. म्हणजे ते जेवढे त्यांना घालायचे त्या साईडने ह्या पलीकडे ढीग आहे तो त्याच्यात दिसते आणि हा समोरचा जो ढीग दिसतोय ना तो कोदडीमध्ये घालायचा. तर तो तेरीकडचा होता, ते जर्किंग वगैरे होतं ते मी त्या साईडला काढून ठेवलेलं. ही नाईट पेंट होते, नाईट पेंट म्हणजे असे तेरीकोटचे असे, कॉटनची नव्हतीच. आपल्या स्वेटरचा म्हणजे टी शर्टचा कपडा कसा असतो कॉटनचा असा, तसा तो नव्हता. हा पण जर्किंग होतं. मी ठेवलं समोर फक्त त्यांना दाखवायसाठी. आता हे पावसाळी होतं, हे अजिबात चालत नाही. मीची कशी गोदरी शिवून द्यायची हा तर मलाच प्रश्न पडला की मी याची गोदरी कशी शिवून द्यायची आणि तुम्हाला फिनिशिंग एक नंबर आहे पाहिजे. मी त्या ताईंना उद्देशानं अजूनसुद्धा व्हिडिओ काढला नाही. त्या ताईन राग अजिबात मारू नका. बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत मी त्या बाकीच्या मैत्रिणीसाठी सांगते की अजिबात असं जर्किंग पावसाळी जर्किंग वगैरे ह्याच्यामध्ये टाकू नका. जर्किंग म्हणजे कसं आपण थंडीमध्ये स्वेटरसारखं वापरतो ना ते आता तसे मी घालते, तसं मी जर्किंग वापरते. ह्याच्या मागं मी व्हिडिओ टाकला जर्किंग वगैरे वापरते, त्यांनी फक्त तेवढंच नाव वाचलेलं दिसतंय आणि जर्किंग वगैरे सगळं याच्यामध्ये पाठवलेलं दिसतंय. तर त्यासाठी सांगते मी जर्किंग अजिबात असलं वापरत नाही. पावसाळ्याचे जर्किंग रेनकोट वगैरे मी गोदडीमध्ये घालत नाही, म्हणून त्या उद्देशाने मी हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि तुम्हाला सांगते एक विनंती करते की शेवटपर्यंत बघा. हा बघा आता स्वेटरचा जॉकेट होता, आता त्याच्यामध्ये तर काहीच कपडा निघणार नव्हता मला, पण मी ठेवलं ते समोर बघूया म्हणलं, पण काहीच कपडा त्याच्यामध्ये निघाला नाही. मी आता हा कटिंग केल्यानंतर व्हिडिओ सांगते तुम्हाला, म्हणजे माहिती सांगते, कारण व्हिडिओच एडिटिंग करायला जरा उशीर लागला, म्हणून मला कालच करायचं म्हणून काल काही टाईम भेटलेलं नाही, म्हणून आता आज मी हे करते. आणि हे बेडशीट वगैरे काय काय दिलेलं होतं त्यांनी अशा प्रकारे, आणि त्यांना दाखवत होते कोणते घालायचं कोणतं नाही घालायचं. मी पहिलं काढून ठेवलं, मग त्यांना सांगितलं की ताई असं जर्किंग वगैरे मी काही असलं गोदरीमध्ये घालत नाही. ते म्हणले तुम्हाला जे घालायचं ते घाला म्हणले आणि बाकीचं रिटर्न पाठवून द्या. बघा तर अशा प्रकारे त्यांनी काय काय दिलेलं होतं काय काय नव्हतं आणि खूप काय काय त्याच्या. आणि तुम्हाला जर ऑर्डर गोदऱ्यांच्या करायची असेल ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्सवरती तुम्ही मेसेज करा की मला ताई गोदऱ्या ऑर्डर करायच्या, तर मी माझ्या आधार कार्डचा बॅक साईडचा फोटो पाठवेन आणि त्यानुसार त्याच्यावरती ॲड्रेस आहे तर त्या ॲड्रेसनुसार तुम्ही गोदऱ्या ऑर्डर करू गोदऱ्या तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि 60 रुपये त्या ताईने तर 60 रुपये किलोने दिले, तर आता काय माहीत नाही आता पोस्टाचे काही रेट वाढलेले असले तर मला काही माहिती नाही, पण त्या ताईने 60 रुपये किलोने पाठवलेलं आहे. त्यांचं जवळजवळ 26 किलो वजन झालेलं होतं, त्यांचे 1350 रुपये त्यांना खर्च आला आहे. 26 काय 29 किलो असं काहीतरी वजन होतं, त्यांना 1350 रुपये खर्च आला आहे. आणि असं काही स्कर्ट वगैरे होते त्याच्यामध्ये, ते स्कर्ट वगैरे चालतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमच्या मी वजनासाठी सांगते. आणि तुम्हाला जर आणखीन वजन कमी करायचं असेल ना तुम्ही पूर्ण शिलाई कॉलर टी शर्ट म्हणजे असं जेवढी शिलाई ना तेवढे काढून द्यायचं, कारण तुमचं वजन आणखीन कमी होईल. आणि कमीत कमी 4 किलोची किंवा 5 किलोची तर नक्कीच गोदरी होते. त्या हिशोबानेच तुम्ही वजनाच्या हिशोबाने त्या गोदरीच्या हिशोबानेच पाठवा. तुम्हाला हलकी असेल तर 2-2.5 किलोची पण होते, असं काही नाही. आता कालच्या परवाचे अमेरिकेला पाठवल्यात ना गोदऱ्या, त्यातले जास्तीत जास्त 3 किंवा 2.5 किलोची. मी काही वजन केलं नाही, पण मी अंदाजे सांगते. मी त्या ताईने सांगत होते मी हे कपडे काही घालणार नाही. मग त्या ताई म्हटल्या की जे तुम्हाला घालायचे नाहीत ना ते साईडला घाला, साईडला ठेवा
आणि गोणीमध्ये मला परत रिटर्न पाठवून द्या, म्हणून हा डबल ताप झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण चुकीतून काहीतरी शिकलं पाहिजे, त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ काढलेला आहे. त्यामुळे राग अजिबात त्या ताईंना मानू नका. मी बाकीच्या मैत्रिणीसाठी हा व्हिडिओ काढलेला की जेणेकरून त्यांच्या हातून अशी चूक होऊ नये म्हणून ना या हिशोबाने काढलेला आहे तो व्हिडिओ. आता एका डीमार्टसारखं असं गोदडी होते, ते पण म्हणजे असं त्यांना दाखवत होते असं एक एक करून ना, आणि त्यांना सांगते. आणि खडीची साडी होती, पण आता मग जाऊ देत, तेवढे फार खोडे होते म्हणलं. आणि ते म्हणत होते बेडशीटच लाव, बेडशीट लाव, पण बेडशीट त्यांना दाखवत होते फाटलेलं आहे म्हणून ना, चालणार नाही. पण त्यांच्याकडे काय साड्याच नव्हते जास्त. ते म्हणले की 2 बेडशीट आणि 2 साड्याच आहे. ते म्हणले जेवढे होईल तेवढे तशी गोदडी करा म्हणले. आणि मी बघत होते, चेक करत होते, कारण अजून कुठं बेडशीट वगैरे निघतं का. एक बेडशीट आहे म्हटले, ते चेक करत होते. कारण एवढ्या ढिगारामध्ये ना मलाच कळलं गोंधळामध्ये की काय झालं. आणि एवढ्या गोदऱ्या आलेत ना, मलाच आता काय कळलं नाही की कोणाच्या शिवून कोणाच्या ना शिव. पण आता ह्या ताईंचं महिना झालं होतं, आणि मी त्यांना सांगितलं होतं की 4 दिवस आता तुम्हाला गोदरी दे शिवून. पण माझ्याकडून काय झालं नाही. दसऱ्याची कामं त्यांनी गणपतीत बहुतेक पाठवलेलं होते, दसऱ्याची कामं, आणि तिकडं पण काम आहे, इकडं पण काम आहे, आणि एवढा लोड. आणि त्यामुळे ना मला काय शिवून झालं नाही. मग त्या ताईंनी केले ॲडजस्ट. बरं म्हटलं तुम्हाला जसं टाईम भेटेल तसं शिवून द्या, म्हणजे असं बरं वाटतं, छान वाटतं. ते म्हणतात की तुम्हाला जसं टाईम भेटेल तसं शिवून द्या, म्हणजे आपल्याला पण काही ताण येत नाही. नाहीतर असं लोड येतो. काय बाय म्हणजे असं काय नाही बोलत असे, सर्वच नाही असं पण म्हणतात की हे म्हणतात, म्हणजे एकाच दिवसात 4-4, 5-5 जणीचा फोन येतो की माझे शिवून द्या, माझे शिवून द्या. मग ते असं मलाच प्रश्न पडतो की मी कोणाकोणाच्या शिवू. म्हणून मी पहिलंच तुम्हाला सांगते, मी आता जेवढे आलेत ना तेवढे सर्वांना सांगितले 2 महिन्याच्या नंतर गोदऱ्या भेटतील म्हणून. आणि बघा अशा प्रकारे जे काही लागत नव्हतं ना ते सगळं ह्या गोणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. त्यांचे जे काही त्यांचे वापरायचे कपडे, स्वेटर, जर्किंग वगैरे सगळं त्यांचं आहे ना, असे घडी घालून व्यवस्थित मी त्यांचं व्यवस्थित नाही, मला जसं आहे तसंच मी आपलं घडी घालून टाकलेलं आहे त्याच्या आतमध्ये. परत हा डबल ताप झालेला आहे. तुमचे मी पैसे वाचवण्यासाठी बोलते, बाकीचं काही नाही. तुमचे पैसे वाचवण्यासाठी हेतूने हा व्हिडिओ काढलेला आहे. बाकीचं राग कोणीही राग मानू नका. आणि त्या ताईंना अजिबात मी सांगते की माझ्या अशा प्रकारे व्हिडिओ काढला म्हणून राग अजिबात मानू नका. तुमच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ काढलेला नाही. आणि फुरसिंगवरून मला ऑर्डर आलेली आहे, आणि पहिल्यांदाच आलेली आहे. फक्त पहिल्यांदा ऑर्डर आली आहे. बाकीचे जे कोणी येते ना त्यांनी चूक करू नये म्हणून ते सांगते. आणि ते सांगत होते की मनीला दाखव, मनी खूप लुडबुड करते. म्हणून माझा मुलगा आहे ना मनीला दाखवत होता, म्हणू काय करते, म्हणू लय लुडबुड करते. म्हणलं तिला पण असं मदत करावं लागतं म्हणून ना तो दाखवत होता. बघा अशा प्रकारे मध्ये लुडबुड तिचं काम चालूच असतं माझ्यासोबत. बघा कशी करते ती, लुडबुड चालूच असतं ती. आणि सर्व अशा एक एक करून येत ना, सर्व त्यांचे कपडे भरून ठेवलेले आहेत. आता आणि परत त्यांना रिटर्न दाखवत होते की काय तुमचे कपडे कोणते हेच भरायचे का तेच, कारण मी पण कधी कन्फ्युजन होऊन गेलेली होती. बघा हा शर्ट आहे ना अजिबात चालत नाही त्याच्यामध्ये. जे नाईट कपडे असतात ना, आवाज नाही आ रही तुझे बोल, बाहेर जा. जे नाईट कपडे असतात ना ते अजिबात टाकू नका. आणि जर्किंग वगैरे अजिबात टाकू नका. जर्किंग म्हणजे पावसाळी जर्किंग. आता अशा प्रकारे सर्व आहेत ना घड्या घालून त्यांच्या आहेत ना हे करते. बघा अशी करते, मस्ती करत राहते ती. आता सर्व त्यांच्यात ना कपडे एका गोणीमध्ये घालून ठेवलेत. आणि जेवढे मला शिवायचे आहेत ना ते ह्या साईडने गोदरीमध्ये घालायचे आहेत ना ते ह्या साईडने ठेवलेत. आता बघा त्यांचं 7-8 किलोचं तर नक्कीच झालं असणार आहे. आणि मी चेक करत होते कोणते घ्यायचे कोणते नाही घ्यायचे, पहिलं चेक करून ठेवत होते म्हणजे गोणीमध्ये मला पण भरायला बरं. आणि जेणेकरून उद्याच्याला मी कटिंग करेल ना त्यावेळेस मला काही प्रॉब्लेम नको. आणि परत नंतर बेडशीट मला सापडलं त्याच्यामध्ये. बघा आपण जे शोधायला जातं त्यावेळेस नाही सापडत, आणि अचानक कुठलं काम करायला गेलं की मग ते असंच ती वस्तू सापडते. बघा तर अशा प्रकारे जे सर्व तुम्हाला कपडे दाखवते हे कपडे असे चालतात म्हणून.
फक्त उद्देश हाच होता की कोणतेही कपडे आणि देताना फक्त आहे ना तुमचं वजन वगैरे कमी करण्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे. मी ताईंना अजूनसुद्धा सांगते की तुम्ही राग मानू नका, कारण ते माझे प्रत्येक व्हिडिओ बघतात म्हणून मी तुम्हाला त्यांना सांगते. आणि त्यांच्या संगत मी पण गप्पा मारत होते थोडंसं, ते विचारत होते असं. आणि तेवढ्यामध्ये काय केलं माहिती आहे का, म्हणून माझ्या गळ्यातली माळ असते ना ती मात्र तोडली. आणि ते कळलंच नाही गप्पा मारण्याच्या नादात कशी काय तोडली ते. आणि चावून चावून अशी तोडली गळ्यातली माळ. बघा आता कशी चावून चावून अशी तोडली. अशी खेळते खेळते खेळते, मला वाटलं खेळतेच आहे, तोपर्यंत तिनं तोडून काढली माळ. चला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच घेऊन येते नवीन व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मस्त राहा, व्यस्त राहा, माझे व्हिडिओ बघत व्यस्त राहा.